बघा नेक्स्ट फ्युएल सिलेबस, इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन, कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फ्युएल, कंपॅरिझन बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फ्युएल, कॅलरिफिक व्हॅल्यू, ग्रॉस अँड नेट. त्याचे दोन टाइप्स आहेत. एकाला आपण काय म्हणतो ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू, सेकंड आहे त्याला आपण काय म्हणतो नेट कॅलरिफिक व्हॅल्यू. 6.2 determination of calorific value by bomb calorimeter and Boyce calorimeter. Determination of calorific value by bomb calorimeter and Boyce calorimeter. Dulong's formula for calorific value. त्याचे काय तो प्रॉब्लेम्स. नेक्स्ट पेट्रोलियम, इंट्रोडक्शन, composition, classification, origin, refining of crude oil, biodiesel, introduction. सर आवाज येत नाही तुमचा. आवाज येत नाही. येतोय सर. हा येतोय सर. सर हा बघा तुमच्याकडे सेटिंग वगैरे बघा. बघा पेट्रोलियम काय म्हटलं, इंट्रोडक्शन, कंपोजिशन, classification, origin, refining of crude oil, biodiesel, introduction, preparation, advantages and disadvantages. बघा नेक्स्ट टॉपिक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याला आपण काय म्हणतो फ्युएल. हे लक्षात. इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन. बघा काय फर्स्ट पार्ट फ्युएल सिंपल रिएक्शन आहे. फ्युएल प्लस O2 इट गिव्स प्रोडक्ट प्लस हीट. कोणती रिएक्शन आहे हो? फ्युएल प्लस O2 प्रोडक्ट प्लस हीट. आपण इंधन जर काय केलं इन प्रेझेन्स ऑफ एअर असेल तरच त्याचं काय क्रिएट होतं, प्रोडक्ट तयार होतोय. त्याचबरोबर काय हीट प्रिपेअर होते. सिंपल रिएक्शन फ्युएल प्लस O2 इट गिव्स प्रोडक्ट प्लस हीट. काय बघा डेफिनेशन, फ्युएल इज अ कंबस्टिबल सबस्टन्स म्हणजे ज्वलनशील सबस्टन्स आहे. स्वतःहून काय कंबस्टिबल सबस्टन्स containing carbon as a main constituent which on proper burning gives large amount of heat which can be used economically for domestic and industrial purpose. काय म्हटले बघा नेक्स्ट इंट्रोडक्शन. नेक्स्ट फ्युएल काय डेफिनेशन आहे, फ्युएल प्लस O2 इट गिव्स प्रोडक्ट प्लस हीट. याला आपण काय म्हणतो रिएक्शन ऑफ हीट. रिएक्शन्स ऑफ फ्युएल. सिंपल डेफिनेशन फ्युएल is a combustible substance containing carbon as a main constituent which on proper burning gives large amount of heat which can be used economically for domestic म्हणजे काय घरगुती वापरासाठी, इंडस्ट्रीसाठी. तर त्याला आपण काय म्हणतो फ्युएल. सिंपल रिएक्शन फ्युएल प्लस O2 इट गिव्स प्रोडक्ट प्लस हीट. सिंपल रिएक्शन कोणते हो, फ्युएल प्लस O2 it gives product plus heat. काही डेफिनेशन मग फ्युएलची. फ्युएल इज अ काही सांगा डेफिनेशन. फ्युएल इज अ कंबस्टिबल सबस्टन्स containing carbon as a main constituent which on proper burning gives large amount of heat which can be used economically for domestic and industrial purpose. सिंपल आहे. फ्युएल असेल तर तो कसा आहे कंबस्टिबल आहे, ज्वलनशील आहे. त्याच्यामध्ये कार्बन हा महत्वाचा कंपोनंट आहे. जर आपण प्रॉपर बर्निंग केलं तर काय होतं, लार्ज नंबर ऑफ हीट क्रिएट होते. आणि ती कशासाठी आपण वापरतो, घरगुती किंवा इंडस्ट्रियल पर्पज साठी वापरतो. त्याला आपण काय म्हणतो फ्युएल. सिंपल डेफिनेशन फ्युएल प्लस O2 इट गिव्स प्रोडक्ट प्लस हीट. कोण सांगतोय डेफिनेशन? D02 सायली. Yes, sir. Definition of fuel. Fuel is a combustible substance containing carbon as main constituent, which on proper burning gives large amount of heat, which can be used economically for domestic and industrial purpose. ठीक आहे, गुड. संस्कृती D12. D12 संस्कृती.
हाँ शुभम, D33 फ्यूल. Yes, sir. हाँ, definition of fuel. Fuel is a combustible substance containing carbon as a main constituent, which on a proper burning gives large amount of it, which can be used economically for domestic and industrial purpose. हाँ, fuel plus O2 it gives Product heat. हाँ ठीक आहे, गुड. हाँ डी. Classification. हाँ नाही, आणखीन ते डेफिनेशन असतं. हाँ आकांक्षा, D40. Yes, sir. हाँ, definition and reaction of fuel. Fuel is the combustible substance containing carbon as main constituent, which on proper burning gives large amount of heat, which can be used economically for domestic and industrial purpose. Reaction fuel plus O2, it gives product plus heat. हाँ अभिजित, D30. Fuel. Fuel is a combustible substance containing carbon as main constituent, which on proper burning gives a large amount of heat, which can be used economically for domestic and industrial purpose. Fuel plus O2, it gives product plus heat. हाँ D45 निकिता. Fuel. Fuel is a combustible substance containing carbon as main constituent, which on proper burning gives large amount of heat, which can be used economically for domestic and industrial purpose. Reaction of fuel plus O2, it gives product plus heat. हाँ ठीक आहे. हाँ यश बागेवाडीकर, D15. यश. आहेत का यश? हाँ गोविंद. हाँ. Yes, sir. हाँ fuel. Fuel is combustible substance containing carbon as main constituent, which on proper burning gives large amount of heat, which can be used economically for domestic and industrial purpose. Reaction fuel plus O2, it gives products plus heat. हाँ सिंपल रिएक्शन आहे. फ्युएल हा कसा आहे, ज्वलनशील आहे. ज्वलनशील असेल तर कार्बन हा महत्वाचा कंपोनंट आहे. कार्बन हा महत्वाचा कंपोनंट असेल, जर प्रॉपर बर्निंग केलं तर काय होतं, लार्ज अमाऊंट ऑफ हीट बाहेर पडते. जर लार्ज अमाऊंट ऑफ हीट बाहेर पडली तर ते आपण कशासाठी वापरतो, घरगुती त्याचबरोबर काय औद्योगिक पर्पजसाठी वापरतो. हा इंडस्ट्रियल पर्पजसाठी वापरतो. सिंपल रिएक्शन कोणते हो, फ्युएल प्लस O2 इट गिव्स प्रोडक्ट प्लस हीट. क्लासिफिकेशन नेक्स्ट काय, fuel can be classified according to there are two types. First type is occurrence and preparation. Second is state of aggregation. कशाच्या आधारे क्लासिफिकेशन करतो आपण, occurrence and preparation. Classification of fuel, occurrence and preparation. Second काय, state of aggregation. Fuels can be classified, simple, fuel can be classified according to काय म्हटले हो, fuel can be classified according to their A, occurrence and preparation, A, occurrence and preparation, B, state of aggregation. पहिला टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो, occurrence and preparation. सेकंड आहे state of aggregation. परत एकदा बघा, fuel is a combustible substance containing carbon as a main constituent, which on proper burning gives a large amount of heat, which can be used economically for domestic and industrial purpose. Fuel plus O2, it gives product plus heat. Classification. Next part, classification. Fuel can be classified according to their occurrence and preparation. B, state of aggregation. हाँ कौन सांगते हैं नेक्स्ट? श्रद्धा. Yes, sir. हाँ, definition of fuel. Fuel is a combustible substance containing carbon as main constituent, which on proper burning gives large amount of heat, which can be used economically for domestic and industrial purpose. Fuel plus O2 gives product plus heat. हाँ ठीक आहे. हाँ राइट डाउन हे पूर्ण लिहा.
सर हे युनिट किती मार्कासाठी? हॅलो, हा हे युनिट किती मार्कासाठी म्हटलं? युनिट हा मोठा युनिट आहे, सेकंड पार्ट मधला, सेकंड सेक्शन मधला. आता एक टॉपिक, हा 2 क्वार्टर कसा आहे तसंच आहे हा. हा आवाज येईन, आवाज. सर किती मार्काचं आहे? काय हॅलो, म्हणतात? हा वेटेज टॉपिकचे वेटेज मार्काचं किती? फ्युएलचं कोणतं हा म्हणताय? फ्युएल. फ्युएल 14 हा मार्क. फ्युएल. हा 14 मार्काचा टॉपिक. ओके हा झालं कंप्लीट. सर असाइनमेंट कंप्लीट झालेलं कसं पाठवायचं सर तुम्हाला? याच्यावर पाठवायचं टेलिग्राम. पण टेलिग्राम सर लिंक आहे का? नाही वैयक्तिक पर्सनल नंबरला पाठवून द्यायचं. तुमच्या पर्सनल नंबरला पाठवून देऊ का? हा व्हॉट्सअप सारखं पाठवून द्यायचं त्याला. पाठवले. हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पाठवलंय. सर हा तुम्ही करोजन चॅप्टर सुरू करणार होता ना? नाही, आता अगोदर हा महत्वाचा टॉपिक आहे, हा घेऊन परत करोजन घेऊ. पहिल्यातले 2 महत्वाचे झाले. फर्स्ट सेक्शनचे महत्वाचे 2 झालेत, सेकंडच्या अगोदर 2 घ्यायचे, मग राहिलेले एक घ्यायचं. असं 2 टॉपिक कमी होणार आहेत आपल्याला. ओके सर. हा झालं कंप्लीट. येस सर. बघा परत एकदा डेफिनेशन ऑफ फ्युएल. फ्युएल इज अ, काय म्हटलं बघा, फ्युएल इज अ combustible substance. Simple आहे. Fuel is a combustible substance containing carbon as a main constituent, which on proper burning gives large amount of heat, which can be used economically for domestic and industrial purpose. Fuel plus O2, it gives product plus heat. Classification: the fuel can be classified according to their A, occurrence and preparation. A, occurrence and preparation. B, state of aggregation. A, occurrence and preparation. B, state of aggregation. बघा नेक्स्ट क्लासिफिकेशन. दिसतो चार्ट काय? केमिकल फ्युएल दिसतोय का? येस सर. येस सर. केमिकल फ्युएल ऑकरन्स अँड प्रिपरेशन. पहिला टाईप आहे बघा. आपण काय केलं होतं, 2 टाइप्स आपण दाखवतो. कुठलं? फ्युएल कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर ए, ऑकरन्स अँड प्रिपरेशन. बी, स्टेट ऑफ एग्रिगेशन. बी कोणता आहे? स्टेट ऑफ एग्रिगेशन. स्टेट ऑफ एग्रिगेशन असेल तर नेक्स्ट बघा, केमिकल फ्युएल ऑकरन्स अँड प्रिपरेशनच्या आधारे आपण काय करतोय? क्लासिफिकेशन करतोय. मग पहिला टाईप आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी ऑर नॅचरल फ्युएल. दुसरा टाईप आहे त्याला आपण काय म्हणतो? सेकंडरी ऑर डिराइव्ड फ्युएल. काय म्हटलंय बघा, chemical fuel can be classified on the basis of occurrence and preparation. कुणाच्या आधारे क्लासिफिकेशन करतोय? chemical fuel can be classified on the basis of occurrence and preparation. फर्स्ट टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी ऑर नॅचरल. पहिला टाइप आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? प्रायमरी ऑर नॅचरल. आणि दुसरा टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? सेकंडरी ऑर डिराइव्ड फ्युएल. बघा प्रायमरी असेल किंवा नॅचरल असेल तर फर्स्ट सॉलिड. त्याचे 3 टाइप्स आहेत. कोणताही फ्युएल असेल तर देर आर 3 टाइप्स. पहिला सॉलिड, लिक्विड, गॅस. सेकंडरी मध्ये 3 टाइप्स आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस. बघा सॉलिड असेल, प्रायमरी असेल तर काय? वूड आहे, कोल आहे, कोळसा आहे, त्याचबरोबर काय? लाकूड आहे. सोपे 2 लक्षात ठेवले तरी चालते, वूड आणि कोल. लिक्विड असेल तर काय? क्रूड पेट्रोलियम, कच्चं तेल आहे. लिक्विड असेल तर त्याला आपण काय? क्रूड म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतोय? कच्चं पेट्रोलियम आहे. नेक्स्ट गॅसेस असेल तर कोणता आहे? नॅचरल गॅसेस आहे. गॅसेस असेल तर कोणता आहे? नॅचरल गॅसेस. बघा क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ ऑकरन्स अँड प्रिपरेशन. कुणाच्या आधारे क्लासिफिकेशन आहे? केमिकल फ्युएल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ ऑकरन्स अँड प्रिपरेशन. देर आर 2 टाइप्स. फर्स्ट टाइप प्रायमरी ऑर नॅचरल. दुसरा टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? सेकंडरी ऑर डिराइव्ड. प्रायमरी ऑर नॅचरल असेल तर काय? सॉलिड, लिक्विड, गॅस. प्रायमरी ऑर नॅचरल असेल तर काय? सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉलिड असेल तर वूड, कोल. लिक्विड असेल तर क्रूड पेट्रोलियम. गॅसेस असेल तर काय? नॅचरल गॅस.
सेकंडरी और डिराइव्ड असेल तर काय येईल सांगा. सेकंडरी और डिराइव्ड सॉलिड असेल चारकोल कोक. सॉलिड असेल तर काय हो चारकोल कोक. लिक्विड असेल तर काय पेट्रोल डिझेल केरोसिन. गॅसेस असेल एलपीजी बायोगॅस आणि कोल गॅस. बघा सिंपल. काय म्हटलंय क्लासिफिकेशन सिंपल आहे. काय म्हटलंय बघा नेक्स्ट क्लासिफिकेशन. द फ्युएल कॅन बी simple है. Fuel can be classified according to their A occurrence and preparation. A occurrence and preparation. B state of aggregation. Fuels are classified on the basis of A occurrence and preparation. B state of aggregation. बघा chemical fuel occurrence and preparation. काय म्हटलं केमिकल फ्युएल ऑकरन्स अँड प्रिपरेशन. फर्स्ट टाइप प्राइमरी और नॅचरल फ्युएल. सेकंड सेकंडरी और डेराइव्ड फ्युएल. केमिकल फ्युएल काय म्हटलं केमिकल फ्युएल ऑकरन्स अँड प्रिपरेशन. फर्स्ट टाइप नॅचरल और प्राइमरी. सेकंड टाइप सेकंडरी और डेराइव्ड. केमिकल फ्युएल ऑकरन्स अँड प्रिपरेशन प्राइमरी और नॅचरल सेकंडरी और डेराइव्ड. प्राइमरी और नॅचरल असेल तर त्याचे परत 3 टाइप्स सॉलिड लिक्विड गॅस. सेकंडरीचे परत 3 टाइप्स सॉलिड लिक्विड गॅस. सॉलिड असेल तर काय एक्झाम्पल्स आहे तो वूड आहे कोल आहे. लिक्विड असेल तर काय क्रूड पेट्रोलियम आहे. गॅसेस असेल तर काय नॅचरल गॅसेस आहे. सेकंडरी असेल सॉलिड असेल तर काय चारकोल आहे. कोळसा आहे किंवा दगडी कोळसा आहे कोक आहे. नेक्स्ट आहे पेट्रोल डिझेल केरोसिन आहे. एलपीजी लिक्विड पेट्रोलियम गॅस आहे. बायोगॅस आहे कोल गॅस आहे. क्लासिफिकेशन D01 असावरी. केमिकल फ्युएल occurrence and preparation primary or natural. त्याचे 3 टाइप सॉलिड लिक्विड गॅसियस. सॉलिडचे एक्झाम्पल वूड कोल. लिक्विडचं क्रूड पेट्रोलियम. गॅसेसचं नॅचरल गॅस. सेकंडरी और डिराइव्ड सॉलिडचं चारकोल कोक. लिक्विडचं पेट्रोलियम डिझेल केरोसिन. गॅसेसचं एलपीजी बायोगॅस कोल गॅस. ठीक आहे गुड. नेक्स्ट वैभवी कुलकर्णी. Chemical fuels occurrence and preparation primary or natural and secondary or derived. Primary चे 3 टाइप्स आहेत सॉलिड लिक्विड अँड गॅसियस. सॉलिड एक्झाम्पल वूड पेट आणि कोल. लिक्विड मध्ये क्रूड अँड पेट्रोलियम. गॅसेस मध्ये नॅचरल गॅस. सेकंडरी और डिराइव्ड सॉलिड एक्झाम्पल चारकोल कोक. लिक्विड मध्ये पेट्रोल डिझेल केरोसिन आणि गॅसेस मध्ये एलपीजी बायोगॅस कोल गॅस. ठीक आहे. D30 अभिजित. अभिजित क्लासिफिकेशन. केमिकल फ्युएल occurrence and preparation primary or natural. Solid liquid gases example solid wood pet coal. Liquid example crude petroleum. Gases example natural gas. secondary or derived. Solid liquid gases. Solid example charcoal coke. Liquid example petroleum diesel kerosene. Gases example LPG बायोगॅस कोल गॅस. ठीक आहे. अश्विनी D48. येस सर. केमिकल फ्युएल ऑकरन्स अँड प्रिपरेशन त्याचे 2 टाइप आहेत प्रायमरी और नॅचरल अँड सेकंडरी और डिराइव्ड. प्रायमरी मध्ये सॉलिड लिक्विड अँड गॅसियस. सॉलिडचे एक्झाम्पल वूड पेट कोल. लिक्विडचे एक्झाम्पल कर्ड पेट्रोलियम. गॅसेसचे एक्झाम्पल नॅचरल गॅस. आणि सेकंडरी डिराइव्ड मध्ये सॉलिड लिक्विड गॅसियस. त्याचे एक्झाम्पल सॉलिडचे चारकोल अँड कोक. लिक्विडचे पेट्रोल डिझेल अँड केरोसिन अँड गॅसेसचे एलपीजी बायोगॅस अँड कोल गॅस. नेक्स्ट D61 ऋषिकेश. Yes, sir. Classification. Chemical fuel occurrence and preparation primary or national. त्याचे 3 टाइप सॉलिड लिक्विड गॅसेस. सॉलिड वूड पीट कोल.
liquid, crude petroleum, gases, natural gas. Second or derived, solid, liquid gas, solid example charcoal, coke, liquid, so example petrol, diesel, kerosene, gas, gases, LPG, biogas, coal gas. ठीक आहे. राईट डाऊन दिस क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन कंप्लीट करा. हॅलो सर. हा. प्रायमरी और नॅचरल मध्ये सॉलिड मध्ये तिथं कोलच्या अगोदर पेट म्हणजे ते काय टाईपच आहे याचं. आपण कोळसा लाकूड कसं असतं. झालं सर. झालं. सगळ्यांचं झालं. Yes, sir. हा. एकदम सिंपल आहे बघा काय काय आहे. Introduction, fuel, definition, example. Definition काय? Fuel is a combustible substance containing carbon as a main constituent which on proper burning gives large amount of heat which can be used economically for domestic and industrial purpose. Fuel plus O2, it gives product plus heat. Classification, the fuel can be classified on their A, occurrence and preparation, B, state of aggregation. Classification, occurrence and preparation. First type, primary or natural. त्याचे 3 टाइप्स. फर्स्ट सॉलिड, लिक्विड, गॅसियस. सॉलिड असेल तर काय? वूड आहे, कोल आहे. लिक्विड, क्रूड पेट्रोलियम. गॅसेस, नॅचरल गॅसेस. सॉलिड, चारकोल, कोक. लिक्विड, पेट्रोल, डिझेल, केरोसिन. गॅसियस, एलपीजी, बायोगॅस अँड कोल गॅस. कोण सांगतोय? नेक्स्ट. ऐश्वर्या सांगताय क्लासिफिकेशन. Yes, sir. Chemical fuel occurrence and preparation. There are 2 types: primary or natural, first, and secondary or derived. First type, primary or natural. There are 3 types: solid, liquid, and gaseous. In solid, examples are wood, coal. Second, liquid, example crude petroleum. Third, gaseous. Their examples are natural gases. Second type, secondary or derived. There are 3 types: solid, liquid, gaseous. Solid examples are charcoal, coke. And second, liquid, example petrol, diesel, kerosene. And third, gaseous. Their examples are LPG, biogas, and coal gas. बघा नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ फ्युएल. नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय? प्रॉपर्टीज ऑफ फ्युएल. कोणता आहे? इग्निशन टेम्परेचर आणि दुसरी काय? कॅलोरिफिक व्हॅल्यू. बघा, मिनिमम टेम्परेचर रिक्वायर्ड टू इग्नाइट द सबस्टन्स अँड कंटिन्यू इट्स बर्निंग विदाउट फर्दर एडिशन ऑफ हीट इज नोन ॲज इग्निशन टेम्परेचर. काय? ज्या मिनिमम टेम्परेचरला तो सबस्टन्स पेट घेतोय आणि कंटिन्यू बर्न होतोय विदाउट एडिशन ऑफ फर्दर हीट इज नोन ॲज इग्निशन टेम्परेचर. त्याच्या पुढे म्हणतोय
This temperature is not a definite. It is influenced by many factors such as fineness of subdivision or extent of exposed surface. फक्त डेफिनेशन ला प्रॉपर्टीज ऑफ काय फ्युएल डेफिनेशन्स बघायच्या. काय बघा फर्स्ट डेफिनेशन इग्निशन टेम्परेचर. कोणाला म्हणतो इग्निशन टेम्परेचर? The minimum temperature required to ignite the substance and continue its burning without further addition of heat is known as ignition temperature. दीपक सांगा इग्निशन टेम्परेचर डेफिनेशन. D51 दीपक पाटील. Yes, sir. Definition of ignition temperature. The minimum temperature required to ignite the substance and the continues its burning without further addition of heat is known as killing or ignition of temperature. Ignition temperature. येईल का लक्षात? नेक्स्ट कोण सांगते रॅन्डमली एक्झाम? सर डेफिनेशन परत सांगा एकदा म्हणजे एक्सप्लेन करून थोडी. बघा इग्निशन टेम्परेचर कोणाला म्हणतो आपण? ज्या मिनिमम टेम्परेचरला दिलेला सबस्टन्स इग्नाइट म्हणजे काय पेट घेतो. इग्नाइट म्हणजे काय हो? पेट घेतो आणि तो कंटिन्यू परत काय हो त्याचं बर्न जळत राहतो विदाउट बाहेरून आपण कुठली हीट ऍड करत नाही. त्याला आपण काय म्हणतो इग्निशन टेम्परेचर. काय म्हटले बघा द मिनिमम टेम्परेचर रिक्वायर्ड टू इग्नाइट द सबस्टन्स. इग्नाइट म्हणजे पेट घेतोय अँड टू कंटिन्यू इट्स बर्निंग सतत पेटत राहतोय बाहेरून आपण कुठली हीट ऍड करत नाही. त्याला आपण काय म्हणतो इग्निशन टेम्परेचर. काय मग द मिनिमम टेम्परेचर रिक्वायर्ड टू इग्नाइट द सबस्टन्स अँड टू कंटिन्यू इट्स बर्निंग विदाउट फर्दर एडिशन ऑफ हीट इज नोन एज इग्निशन टेम्परेचर. फास्ट रॅन्डमली कोण सांगतंय? एक्झाम. रोहन सांगा D18. रोहन चव्हाण. Temperature. The minimum temperature required to ignite the substance and to continue its burning without further addition of heat is known as kindling or ignition temperature. आणखी नेक्स्ट मुलीमध्ये एक्झाम रॅन्डमली. The minimum temperature required to ignite the substance and to continue its burning without further addition of heat it is known as kindling or ignition temperature. इग्नाइट म्हणजे काय सांगता येईल का? कोण सांगतंय? जळणे. ठीक आहे. येईल का लक्षात डेफिनेशन इग्निशन टेम्परेचर? The minimum temperature required to ignite the substance and to continue its burning without further addition of heat is known as ignition temperature. Next बघा सेकंड असते त्याला आपण काय म्हणतो कॅलोरिफिक व्हॅल्यू. दोनच प्रॉपर्टीज आहेत दोनच गुणधर्म आहेत. पहिला कोणता आहे इग्निशन टेम्परेचर. सेकंड आहे कॅलोरिफिक व्हॅल्यू. कोणाला म्हणतो आपण कॅलोरिफिक व्हॅल्यू or capacity to supply the heat is known as the total quantity of heat liberated. काय definition आहे? The total quantity of heat liberated when unit mass of fuel is burned completely. काय definition आहे calorific value? The total quantity of heat liberated when unit mass of fuel is burned completely. Units CGS calorie, MKS kilocalorie. फास्ट कौन सांगते हो? सांगा डेफिनेशन. कॅलोरिफिक व्हॅल्यू. Calorific value or capacity to supply heat is defined as the total quantity of heat liberated when a unit mass or volume of the fuel is burnt completely. The unit CGS calorie and MKS kilocalorie. नेक्स्ट मुलामध्ये एक्झाम रॅन्डमली. सनी सांगा डेफिनेशन ऑफ कॅलोरिफिक व्हॅल्यू. सनी कचरे. Yes, sir. Calorific value. Calorific value, the total amount
नाही, total quantity of heat liberated when a unit mass of fuel is burned completely. हा बघा कोणते दोन टाइप्स आहेत. एकाला पण काय म्हणतो इग्निशन टेम्परेचर, दुसऱ्याला पण काय म्हणतो कॅलरिफिक व्हॅल्यू. इग्निशन टेम्परेचर कोणाला म्हणतो आपण? the minimum temperature required to ignite the substance and to continue its burning without further addition of heat is known as ignition temperature. Calorific value कोणाला म्हणतो आपण calorific value? Calorific value or capacity to supply heat is known as the total quantity of heat liberated, the total quantity of heat liberated when unit mass of fuel burned completely. CGS calorie, MKS kilocalorie. काय म्हटलंय बघा कॅलरिफिक व्हॅल्यू. कॅलरिफिक व्हॅल्यू और कॅपॅसिटी टू सप्लाय हीट इज डिफाइंड ॲज द टोटल क्वांटिटी ऑफ हीट लिबरेटेड व्हेन युनिट मास ऑफ फ्युएल इज बर्न कम्प्लिटली. हा या दोन डेफिनेशन, फक्त डेफिनेशन लिहायच्या. दोन डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स. हा कंप्लीट करा. सर ते इग्निशन टेम्परेचरच्या खाली काय ती लाईन समजून सांगता का? हा लाईन लिहायची गरज नाही, छोटे छोटे होल्स असतात त्याच्यावर ते डिपेंड असते म्हणता येते. नाही सर ते इग्निशन टेम्परेचर डेफिनेशन आहे ना, त्याच्या खाली ते द टेम्परेचर इज नॉट डेफिनेट. हा हा तुम्ही डेफिनेशन लिहा, आपण बघू नंतर. हा फक्त डेफिनेशन लिहा दोन्ही आणि युनिट्स. हा झालं कंप्लीट. झालं सर. यस सर. हा chemical fuel occurrence and preparation, primary or natural, secondary or derived. प्रायमरी चे परत तीन टाइप्स, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. प्रायमरी चे किती टाइप हो? तीन. सॉलिड, लिक्विड, गॅसेस. सॉलिड असेल तर काय? वूड, कोल. लिक्विड असेल तर काय? क्रूड पेट्रोलियम. गॅसेस असेल तर काय? नॅचरल गॅसेस. सेकंडरी और डिराइव्ड. सेकंडरी और डिराइव्ड असेल तर काय? सॉलिड, लिक्विड, गॅसेस. सॉलिड असेल तर काय? चारकोल कोक. सॉलिड असेल तर तो कसा आहे? चारकोल कोक. लिक्विड असेल तर काय? पेट्रोल, डिझेल, केरोसिन. लिक्विड असेल तर काय? पेट्रोल, डिझेल, केरोसिन. गॅसेस असेल एलपीजी, बायोगॅस, कोल गॅस. गॅसेस असेल तर काय? एलपीजी, बायोगॅस अँड कोल गॅस. प्रॉपर्टीज ऑफ फ्युएल. कोणती प्रॉपर्टी हो? इग्निशन टेम्परेचर. फर्स्ट प्रॉपर्टी कोणती आहे? इग्निशन. हा काय हो? मिनिमम टेम्परेचर रिक्वायर्ड टू इग्नाइट द सबस्टन्स and to continue its burning without further addition of heat is known as ignition temperature. आता बघा ही नेक्स्ट लाईन त्या म्हणत होत्या त्या, द टेम्परेचर इज नॉट डेफिनेट. टेम्परेचर फिक्स असते का नाही? इग्निशन टेम्परेचर हे फिक्स आहे का नाही? त्याच्यावर कशाचा प्रभाव आहे? मेनी फॅक्टर्स. इन्फ्लुएन्स म्हणजे काय? प्रभावित होणे. कशाचा प्रभाव आहे? फाईननेस ऑफ सब डिव्हिजन. फाईननेस म्हणजे काय? त्याच्यावर छोटे छोटे होल्स असतात किंवा किती एरिया एक्सपोज होतो. एक्सटेंट ऑफ एक्सपोज सरफेस. एक्सपोज म्हणजे उघड्यावर असणारा सरफेस, त्याच्यावर बरंच डिपेंड आहे इग्निशन टेम्परेचर. पण तो फिक्स आहे का? इग्निशन टेम्परेचरची व्हॅल्यू फिक्स आहे का नाही?
मग काय आली डेफिनेशन? इग्निशन टेम्परेचर, द मिनिमम टेम्परेचर रिक्वायर्ड टू इग्नाइट द सबस्टन्स. काय डेफिनेशन आहे इग्निशन टेम्परेचर? The minimum temperature required to ignite the substance and to continue its burning without further addition of heat is known as ignition temperature. Calorific value, काय second definition? Calorific value कोणाला म्हणतो आपण? Calorific value or capacity to supply heat. Calorific value or capacity to supply heat is defined as total quantity of heat liberated. The total quantity of heat liberated. Calorific value or capacity to supply heat is defined as the total quantity of heat liberated when unit mass of fuel burned completely. Units CGS calorie, MKS kilocalorie. काय म्हटलं? Units, simple units. Units CGS calorie, MKS kilocalorie. कोण सांगते दोन डेफिनेशन रॅन्डमली? फास्ट. तर सेकंड आहे थोडं एक्सप्लेन करा पहिल्यासारखी थोडी. हा, कॅलोरिफिक व्हॅल्यू आपण कोणाला म्हणतोय? 1 ग्रॅम फ्युएल बर्न करताना जेवढी एनर्जी बाहेर पडते, जेवढी हीट सप्लाय होते, त्याला आपण काय म्हणतो? कॅलोरिफिक व्हॅल्यू. आपल्याला काय करायचं आहे? 1 युनिट किंवा 1 युनिट मास म्हणजे 1 ग्रॅम घेतलं किंवा 1 किलो घेतलं, त्याच्यामध्ये जी एनर्जी बाहेर पडेल त्याला आपण काय म्हणतो? कॅलोरिफिक व्हॅल्यू. बघा इथे दिलंय, द टोटल क्वांटिटी ऑफ हीट लिबरेटेड. जी हीट बाहेर पडेल युनिट मास घेतल्यावर किंवा युनिट व्हॉल्यूम घेतल्यावर त्याला आपण काय म्हणतो? कॅलोरिफिक व्हॅल्यू. आणि त्याचे युनिट्स आहेत, सीजीएस असेल तर कॅलरी, एमकेएस असेल तर किलो कॅलरी. हा हा फास्ट प्रॉपर्टीज रॅन्डमली. शंभूराजे डे 13. शंभूराजे देशमुख. हा झोपले काय शंभूराजे? अरे काय विचारतोय? Ignition temperature. हा. The minimum temperature required to ignite the substance and to continue its burning without further addition of heat is known as the ignition temperature or kindling temperature. This temperature is not defined as it is influenced by many factors such as fineness of subdivision or the extent of exposed surface, etc. Calorific value or capacity to supply heat is defined as the total quantity of heat liberated when a unit mass or a volume of the fuel is burned completely. Units CGS unit, calorie, MKS unit, kilocalorie. हा, आता एक काम करायचं सगळ्यांनी. हा जो चार्ट आहे कुठला क्लासिफिकेशन खूप सोपा आहे. केमिकल फ्युएल त्याचे 2 टाईप, एक प्रायमरी, दुसरा सेकंडरी. प्रायमरीचे परत 3 टाईप्स, कोणते? सॉलिड, लिक्विड, गॅस. सेकंडरीचे पण कोणते? सॉलिड, लिक्विड, गॅस. आणि त्याचे एक्झाम्पल स्लाइड चेंज केली तरी सांगता आलं पाहिजे. 1-2 मिनिटांमध्ये वेळ घ्या आणि न बघता सांगायचं. ठीक आहे? कोणता चार्ट? हा. हा सांगता येईल का? चेंज करू का? येस सर. हा सांगा बरं बघू. क्लासिफिकेशन ऑफ केमिकल फ्युल, त्यामध्ये 2 टाईप आहेत, प्रायमरी नॅचरल आणि सेकंड आहे तो सेकंडरी और डिराइव्ड. प्रायमरी नॅचरल मध्ये 3 टाईप आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. सॉलिडचे एक्झाम्पल वूड, पेट, कोल. लिक्विडचे क्रूड, पेट्रोलियम. गॅसेसचे नॅचरल गॅस. आणि सेकंडरी डिराइव्ड त्याचे पण 3 टाईप आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. सॉलिडचे एक्झाम्पल चारकोल, कोक. लिक्विडचे पेट्रोल, डिझेल, केरोसिन. गॅसेसचे
एक्झाम्पल LPG, बायोगॅस, कोल गॅस. ना मुलीमध्ये एक जण रॅन्डमली. हा मुलीमध्ये एक जण कोण सांगताय? हा फास्ट, एवढा वेळ लागतो का? Chemical fuel is classified as primary or natural, and second is secondary or derived. Primary or natural is divided in solid, liquid, and gaseous. Example of solid: wood, pet, and coal. Liquid example: crude and petroleum. Gaseous: natural gas. Secondary or derived solid example: charcoal and coke. Liquid example: petrol, diesel, kerosene. Gaseous example: LPG, biogas, and coal gas. ठीक आहे. डेफिनेशन ऑफ फ्युएल कोण सांगते? वैष्णवी का? हा वैष्णवी. डेफिनेशन अँड रिएक्शन ऑफ फ्युएल. आहेत का वैष्णवी? बाहेर पडल्या का? हा वैष्णवी वनमाने. Yes, sir. हा डेफिनेशन ऑफ फ्युएल अँड रिएक्शन ऑफ फ्युएल. Fuel is a combustible substance containing carbon as main constituent, which on proper burning gives large amount of heat, which can be used economically for domestic and industrial purpose. Fuel plus O2 gives product plus heat. ठीक आहे. येईल का लक्षात? बघा त्याचं क्लासिफिकेशन ऑन द क्लास बेसिस ऑफ ऑकरन्स अँड प्रिपरेशन, स्टेट ऑफ ऍग्रिगेशन. त्यानंतर काय क्लासिफिकेशन, त्यानंतर आपण काय बघितलं? डेफिनेशन्स. नेक्स्ट बघा, कॅलोरिफिक व्हॅल्यूचे दोन टाइप्स आहेत. एकाला आपण काय म्हणतो? हायर और ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. पहिला टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? हायर और ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. सेकंड टाइप लोअर और नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू. Calorific value, there are two types of calorific value. There are two types of calorific value. First type higher or gross calorific value. Second type lower or net calorific value. Calorific value, there are काय सांगता येतील? Calorific value, there are two types of calorific value. काय म्हटलं? Calorific value कुणाला म्हणतो? देयर आर टू टाइप्स ऑफ कॅलोरिफिक व्हॅल्यू. पहिला टाइप हायर और ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. सेकंड टाइप आहे लोअर और नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू. बघा हायर असेल तर काय म्हटलं? एकदम सिंपल आहे, फक्त डेफिनेशन्स बघायच्या. कुणाला म्हणतो हायर और ग्रॉस? युजली ऑल फ्युएल कंटेन हायड्रोजन विच इज कन्व्हर्टेड इनटू स्टीम. सगळ्या फ्युएल मध्ये कोण आहे? हायड्रोजन. त्याचं कशात रूपांतर होतंय? स्टीम. ड्युरिंग कंबशन, ज्या वेळेला आपण त्याचं ज्वलन होत आहे त्यावेळेला हायड्रोजनचं स्टीम मध्ये रूपांतर होतं. इन द मेजरमेंट ऑफ कॅलोरिफिक व्हॅल्यू, इफ द प्रोडक्ट ऑफ कंबशन्स आर कंडेन्स्ड, प्रोडक्ट कंडेन्स झाले ॲट रूम टेम्परेचर, द लॅटेंट हीट ऑफ कंडेन्सेशन ऑफ स्टीम also get included in a measured heat which is called as higher or gross calorific value. जास्तीत जास्त जी व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणतो? हायर और ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. कोणते दोन टाइप्स आहेत कॅलोरिफिक व्हॅल्यूचे? हायर और ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. सेकंड लोअर और नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू. बघा आता नुसती नावं तरी लक्षात ठेवा. आज हायर कॅलोरिफिक, हायर और ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू त्याला आपण काय म्हणतो? HCV. आणि सेकंड आहे तो लोअर और नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू त्याला आपण काय म्हणतो? LCV. कोणते दोन टाइप्स आहे तो? हायर और ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. सेकंड लोअर और नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू. मग हायर और ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू असेल तर त्याला आपण काय म्हणतो? HCV. लोअर और नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू असेल तर LCV. सांगता येतील का? लोअर कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय? LCV. हायर कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय? HCV. कोणते दोन टाइप्स आहेत बघा? कोणते दोन टाइप्स आहेत LCV? LCV लोअर कॅलोरिफिक
व्हॅल्यू. LCV लोअर कॅलोरीपिक व्हॅल्यू. HCV म्हणजे काय? हायर और ग्रॉस कॅलोरीपिक व्हॅल्यू. परत आहे का? LCV लोअर कॅलोरीपिक व्हॅल्यू, HCV हायर और ग्रॉस कॅलोरीपिक व्हॅल्यू. बरोबर. बघा मग काय सांगता येईल का? आज जेवढं झालंय तेवढं परत एकदा बघा, रिव्हिजन बघू. काय बघितलं होतं आपण? डेफिनेशन. इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन. पहिल्यांदा काय बघितलं मग सांगा आपण? फ्युएलचे डेफिनेशन. ऑफ फ्युल. डेफिनेशन ऑफ फ्युएल. कोण सांगता? एक जण रँडमली. येस सर. एक जण सांगा आणि अटेंडन्स साइड बाय साइड मार्क करा. Fuel. Definition of fuel. Fuel is a combustible substance containing carbon as main constituent, which on proper burning gives large amount of heat, which can be used economical or for domestic and industrial purpose. Reaction of fuel plus O2, it gives products plus heat. नेक्स्ट पुढे कोण कंटिन्यू करत आहे? विशाल कदम, D26. विशाल. तर ठीक आहे, कोण कंटिन्यू करते पुढे? सर मी करू का? करा. क्लासिफिकेशन ऑफ फ्यूल. त्यामध्ये परत द फ्यूल कॅन बी क्लासिफाय अकॉर्डिंग टू देअर ऑकरन्स अँड प्रिपरेशन. सेकंड स्टेट ऑफ ऍग्रिगेशन. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ केमिकल फ्यूल. ऑकरन्स अँड प्रिपरेशन. त्यामध्ये प्रायमरी ऑर नॅचरल, सेकंडरी ऑर डिराइव्ड असे 2 टाईप आहेत. त्यामध्ये प्रायमरी ऑर नॅचरल मध्ये सॉलिड, लिक्विड, गॅसेस असे 3 टाईप आहेत. त्यामध्ये सॉलिडचे एक्झाम्पल वूड, पेट, कोल. लिक्विडचे क्रूड, पेट्रोलियम. गॅसेसचे एक्झाम्पल नॅचरल गॅस. आणि सेकंडरी अँड डिराइव्ड त्यामध्ये 3 टाईप आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. एक्झाम्पल सॉलिडचे चारकोल, कोक. लिक्विडचे पेट्रोल, डिझेल, केरोसिन. गॅसेसचे LPG, बायोगॅस, कोल गॅस. ठीक आहे. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ फ्यूल. त्यामध्ये इग्निशन टेम्परेचर. इग्निशन टेम्परेचरची डेफिनेशन: द मिनिमम टेम्परेचर रिक्वायर्ड टू इग्नाइट द सबस्टन्स अँड टू कंटिन्यू इट्स बर्निंग विदाउट फर्दर ऍडिशन ऑफ हीट इज नोन एज इग्निशन टेम्परेचर. त्यानंतर सेकंड आहे प्रॉपर्टीज मध्ये कॅलोरिफिक व्हॅल्यू. कॅलोरिफिक व्हॅल्यू or capacity to supply heat is defined as the total quantity of heat liberated when a unit mass of the fuel is burned completely. Units CGS unit आहे कॅलोरीन आणि MKS आहे किलो कॅलोरी. ठीक आहे, तुम्ही थांबा. नेक्स्ट कोण सांगते? देयर आर 2 टाइप्स ऑफ कॅलोरिफिक व्हॅल्यू. दीपक. दीपाली. D07. दीपाली. देयर आर 2 टाइप्स ऑफ कॅलोरिफिक व्हॅल्यू. कोणते 2 टाइप्स आहेत? हायर और ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू अँड सेकंड लोअर और नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू. हायर कॅलोरिफिक व्हॅल्यूचा लॉंग फॉर्म काय, शॉर्ट फॉर्म कोणता आहे? HCV. आणि लोअर कॅलोरिफिक व्हॅल्यू? LNV. LC. बघा, हायर और ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू असेल तर त्याचं काय? HCV. आणि लोअर और नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? LCV. एवढं तरी लक्षात ठेवा. देयर आर 2 टाइप्स ऑफ कॅलोरिफिक व्हॅल्यू. कोणत्या 2 टाइप्स आहेत? हायर और ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. दुसरा आहे लोअर और नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू. येईल लक्षात? कोणते 2 टाइप्स आहेत सांगा? पहिला टाइप HCV आणि दुसरा LCV. ठीक आहे. काय अडचण, काय डाऊट आहे का कुणाला? काय म्हटलंय? देयर आर 2 टाइप्स ऑफ कॅलोरिफिक व्हॅल्यू. पहिला टाइप कोणता आहे? हायर और ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. दुसरा लोअर और नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू. हायर असेल तर काय? HCV. हायर असेल आणि लोअर असेल तर काय? LCV. ठीक आहे. बघा एकच मिनिट बघा.